आणि यानंतर वळूयात भोपाळमधल्या बातमीकडे, जिथे गेल्या काही दिवसांपासून जज असलेल्या सासूवर आरोप होत होते पण कारवाई होत नव्हती। शेवटी आज सासूला बेड्या पडल्या। अवघ्या देशामध्ये खळबळ माजवणाऱ्या त्विषा शर्मा या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आज एक महत्त्वाची घडामोड घडली। त्विषाची सासू गिरीबाला सिंग हिला सीबीआयने अटक केली। सकाळी 10च्या सुमारास सीबीआयचे अधिकारी गिरीबालाच्या भोपाळमधल्या निवासस्थानी पोहोचले। तब्बल 7 तास चौकशी केली, मग तिला अटक करण्यात आली। मध्य प्रदेश हायकोर्टाने बुधवारीच तिचा अटकपूर्व जामीन रद्द केला होता। हुंड्यासाठी त्विषाचा मानसिक छळ करणं, क्रौर्याने वागणं असे गंभीर गुन्हे गिरीबाला सिंग यावर दाखल आहेत। गिरीबाला सिंग या न्यायाधीश होत्या, त्यामुळे पोलीस आणि न्यायिक न्यायव्यवस्थेवर त्या दबाव आणत होत्या असा आरोप त्विषाच्या कुटुंबियांनी केला। जेव्हा या केसचा तपास स्थानिक पोलिसांकडे होता तेव्हा चौकशीसाठी हजर होण्याची नोटीस 3 वेळा बजावण्यात आली, पण एकदाही गिरीबाला सिंग चौकशीसाठी पोहोचले नाहीत। अनेकदा पत्रकार परिषद घेऊन त्विषाच्या चारित्र्यावर शिंतोडे मात्र उडवत राहिल्या। तसंच त्विषाच्या तिच्या पतीमधील खासगी गोष्टी चव्हाट्यावर आणत राहिल्या। भोपाळ सेशन्स कोर्टाने अटकपूर्व जामीन दिला, पण भोपाळ हायकोर्टाने हा जामीन रद्द केला। निर्णय देताना हायकोर्टाने खालच्या कोर्टावर ताशेरेही ओढलेत। त्विषा शर्माच्या सासूचा जामीन अर्ज फेटाळताना मध्य प्रदेश हायकोर्टाने नेमकं काय म्हटले बघूया। जिल्हा न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर पार्श्वभूमी, साक्षीदारांचे जबाब, व्हॉट्सअप चॅट्स आणि हुंडाबळीशी संबंधित महत्त्वाचे पुरावे योग्य प्रकारे लक्षात न घेताच घाईघाईने हा जामीन मंजूर केल्याचे ताशेरे हायकोर्टाने ओढलेत। आरोपी गिरीबाला सिंग या स्वतः निवृत्त न्यायाधीश आहेत। निवृत्त न्यायाधीश असताना सुद्धा त्यांनी वारंवार पत्रकार परिषदा घेऊन या प्रकरणाचा तपास प्रभावित करण्याचा आणि प्रसार माध्यमांद्वारे लोकांच्या मनामध्ये एक विशिष्ट प्रतिमा निर्माण करण्याचा एक प्रयत्न केला, आणि हा प्रयत्न निश्चित चुकीचा आहे। आरोपीचं वय किंवा त्याच्या आधीचे न्यायालयीन पदाच्या आधारे अशा कोणत्याही गंभीर गुन्ह्यामध्ये सवलत दिली जाऊ शकत नाही, हे हायकोर्टाने नमूद केलं। या प्रकरणामध्ये सीबीआयला योग्य तपासासाठी कोठडीमध्ये चौकशीची गरज भासू शकते असं हायकोर्टाने म्हटलं, आणि गिरीबाला सिंग यांचा अटकपूर्व जामीन रद्द केला।